पोलीस भरतीसाठी आंदोलन सुरू आहे आणि जितेंद्र आव्हाड इथे आहेत. सर, काय सांगाल, आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे? नाही, हे ग्रामीण विभागातील गरीब शेतकऱ्यांची मुलं हे अनेक वर्ष हवालदार कॉन्स्टेबल होण्यासाठी प्रयत्न करत असतात, पोलीस भरतीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. कोविडची 2 वर्षही त्यांची वाया गेली आणि त्याच्यामुळे वयोमर्यादेच्या लफड्यात ती अडकली. माननीय गृहमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं होतं की आम्ही वयोमर्यादेची जो लफडं होतंय, तुमचं वय हे होतंय तर आम्ही कन्सिडर करून तुम्हाला संधी देऊ. आता 2 वर्ष कोविडची भरती झाली नाही, हा काय त्यांचा दोष आहे? आम्ही म्हणतोय त्यांना तुम्ही परीक्षा द्यायला लावा, पास झाले तर घेऊन टाका. जर संधी नाही मिळाली तर आपण काय करणार आहे? आंदोलन चालू आहे, जातील 2-4 जीव, काय फरक पडतो? हातरसला 160 गेले, इथे अजून जातील, काय फरक नाही पडत. आजकाल कोणाला जीवाची किंमतच राहिली नाही शासनाला. तर हे होते जितेंद्र आव्हाड त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आंदोलन सुरू आहे. जर त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. कारण आनंद पांडे, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.